पूर्वी महिला विधवा जर झाल्या, त्या खेड्यांमध्ये जाऊ द्या, शहरांमध्ये जरा राहत असतील, तर तिच्या घरचे दारचे सांगायचे आता तुला पती नाही, नवरा नाही. लोकांची वाईट नजर असते, आपल्यात कुंकू लावू नये नवरा मेल्यानंतर, पण नवरा मेल्यानंतर टिकली लावत जा का, तुला सुरक्षा म्हणून. पण आता वयस्कर म्हाताऱ्या जर कळत नसतील वाईट प्रवृत्तींना, तर विधवा बाईने कपाळाला कुंकू लावून समाजात फिरून याचा काय 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 फायदा या गोष्टीचा. सध्या बाई कपाळावर तिच्या कुंकू आणि तिच्या भांगात जर सिंदूर दिसला तर वाईट नजरा लोकांच्या पडत नव्हत्या. लग्न झालेली जर बाई दिसली, आता 3-3 वर्षाची जर लेकरं कळत नसतील तर या नराधामाना लग्न झालं काय नाही झालं काय, ती 3 वर्षाची पोरगी काय 50 वर्षाची म्हातारी काय, काय काय आकली येणार आहेत. ज्यांच्या बुद्ध्या भ्रष्ट झाल्यात, ज्याला आईतला बायकोतला फळक करणार नाही, फळक कळत नाही, अशा दुष्ट प्रवृत्तींना काय कळणार आहे मायबाप. पण भारतात या गोष्टी का घडतात, कायद्याचं वचक नाही. तात्काळ त्यांना कठोर शिक्षा दिली, असे का असे तात्काळ मारून टाकले पाहिजे. मी तर म्हणते पब्लिकच्या स्वाधीन केले पाहिजेत, पण हे कायद्याच्या विरुद्ध आहे. न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, पण कुठपर्यंत. इकडे लेकरू तडफडून मरतं, मायबाप तडफडून 1000 वेळा मरतात. त्यांचं अंतकरण शाब्दित कायदा त्यांना शिक्षा देत नाही. किती पळवाट आहेत, कुठपर्यंत या गोष्टी घडणार. अरे कधी येशील मनमोहणा पाहण्या भारत आपला पुन्हा, किती मधुर तुझी बासुरी आणि ऐकू दे एकदा तरी. देवाच्या राज्यामध्ये एका स्त्रीच्या पदराला नुसता हात घातला तर महाभारती युद्ध झालं तर किती मेले. 100पैकी 1 ठेवलं नाही देवाने, 1 ठेवलं. पिंडदान करायला पेरायला बी ठेवलं नाही. कदाचित अशा गोष्टी बोलल्या तुम्हाला राग येईल, कदाचित आमच्या शब्द. देवाने 100च्या 100 नष्ट केले, पदराला हात घातला. आणि जिकडे हजारो द्रौपद्या दिवसा ढवळ्या विवस्त्र होतात, एखादा कृष्णाचा मदतीचा हात समाजातून काय येत नाही धावून. विचार बदलले पाहिजेत. देश बदलो बाई, काय काय सोच बदलो बाई, देश बदलेगा. अशा घटना घडू नयेत. श्री हिंदूंच्या देवाऱ्यातली देवता आहे आमची. 3.5 शक्तिपीठ तुमच्या माझ्या वाट्याला आलीत महाराष्ट्रात. हे केवढं मोठं परम भाग्य आहे. आपण एकदा त्या आदिशक्तीचा जागर करूयात आपण. हा, मोठ्या प्रेमाने हात वरती घेताल. गोंधळ
उदो बोला उदो बोला कृष्णाबाई उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो फुलले कधी वटा शोभे बाळवंती हो कधी कधी वंदा शोभ बाळवंती अंबा उभी करते वनी कधी हो फलनाथाने अंबा उभी करते वनी कधी हो उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो माऊलीचा हो माऊलीचा हो वाजवून एकदा हक्क धरलेवानी करी जाऊ नका गड्या मस्त असं फ्रेश राहायचं फ्रेश ऐकायचं फ्रेश गायचं आनंदही गोड घ्यायचं प्रेमाने बोला एकदा सर्वजण प्रेम से बोलो